विकासाच्या नावाखाली अमरावती शहरातील मैदानी गिळंकृत करण्याच्या कृतीला भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध असून नेहरू मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता आणि शहरातील इतर मैदाने देखील कायम ठेवण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका भाजपा नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज पत्र परिषदेत मांडली। अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानात बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे वृत्त काल प्रकाशित झाले होते। या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे बोलत होते। यावेळी भाजपा नेते प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी महापौर किरणताई महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते। नेहरू मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात याच मैदानात अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती। या मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे। इथे असलेली शाळेची इमारत हेरिटेज आहे। त्या इमारतीला सजवून त्यावर विविध प्रकारचे लाईट्स सोडून त्या इमारतीत अमरावतीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय व्हावे। अमरावती शहराच्या मध्यभागी छोटे का असेना एकमेव मैदान शिल्लक आहे। त्या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे। अतिशय दाट वस्तीच्या मुंबई सारख्या शहरात देखील मैदानांचे संवर्धन आणि जतन करण्यात येते। अमरावतीत देखील याच प्रकारचा विचार करण्यात यावा। नेहरू मैदान, दसरा मैदान, सायन्स कोर मैदान अशा सर्व मैदानांना ऐतिहासिक महत्त्व असून त्यांचे जतन करण्यात यावे अशी आग्रही मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली। नेहरू मैदानाचा बळी घेणे योग्य नसल्याने स्पष्ट डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले। या निर्णयाला आमचा विरोध असून काम पडल्यास आम्ही जनआंदोलन उभारू। यासाठी आम्ही नेहरू मैदान बचाव कृती समिती गठीत केली असून आम्ही अखेरपर्यंत लढा देऊ असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।